नमस्कार, पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण मस्त असा नाश्त्यासाठी मटार आणि काजूचा उपमा तयार करणार आहोत। अतिशय सुंदर होतो, झटपट बनवून तयार होतो। थोडंसं नेहमीच्या उपम्यामध्ये मी थोडंसं व्हेरिएशन केलेलं आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यानंतर एक लाईक करायला विसरू नका। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब देखील करा। तर चला पटकन सुरुवात करूयात। तर गॅसवरती एक कढई गरम होण्यासाठी ठेवली। यामध्ये 1 वाटी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे। तर हा 1 वाटी बारीक रवा सुरुवातीला मंद आचेवरती आपल्याला छान सुगंध येईपर्यंत आणि थोडासा ह्याचा कलर बदलेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। जेवढा रवा तुम्ही छान व्यवस्थित उपम्यासाठी भाजाल ना, तेवढा उपमा अतिशय सुंदर होतो, चवीलाही अतिशय सुंदर लागतो। तर बघू शकाल छान हा रवा इथे मी थोडासा कलर बदलेपर्यंत आणि सुवास येईपर्यंत भाजून घेतला। छान असा मोकळा मोकळा हा रवा झालेला आहे। फार वेळ लागत नाही, 5 ते 7 मिनिटांमध्ये रवा व्यवस्थित भाजून होतो। हा रवा एका प्लेटवरती आता काढून घेऊयात व्यवस्थित। बघू शकाल थोडासा रंग फक्त बदललेला आहे। आता सेम त्याच कढईमध्ये 2 पळी आपल्याला तेल घालायचे। तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि इथे काही काजूचे तुकडे घेतलेले आहेत, साधारण पाव वाटी काजू घेतलेले आहेत मी। आता हे काजूचे तुकडे आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचेत आणि थोडासा फक्त ह्यांचा रंग बदलला पाहिजे इतपतच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचेत किंवा तळून घ्यायचेत। तर बघू शकाल थोडासा आता ह्या काजूंचा कलर देखील इथे बदललेला आहे। बघू शकाल थोडासा कलर बदलला की लगोलग हे आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचेत। मस्त। तर काजू आपले इथे व्यवस्थित तळून झालेले आहेत, बघू शकाल इथे तुम्ही। आता सेम त्याच तेलामध्ये 1 चमचाभर मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की आपल्याला यामध्ये साधारण 2 चमचे उडदाची डाळ घालायची आहे। उडदाच्या डाळीने चव अतिशय उपम्याची सुंदर येते। आता ही उडदाची डाळ व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे, थोडासा कलर बदलेपर्यंत आणि सुगंध येईपर्यंत। आता ही उडदाची डाळ परतून झाली की यामध्ये 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा गुलाबीसर रंगावरती व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता कांदा परतत असतानाच यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची। त्यानंतर यामध्येच आता साधारण 2 हिरव्या मिरच्या किंवा तिखटाप्रमाणे हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या। मिक्स करूयात व्यवस्थित आणि थोडंसं मिनिटभर हे परतून घेऊयात। आता मिनिटभर परतून झालं की इथे साधारण पाव वाटी इथे मी ताजे मटार घेतलेले आहेत। सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत आणि हिवाळ्यामध्ये छान टपोरा ताजा मटार येतो। तर हा ताजा मटार आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि साधारण 2 मिनिटं फक्त हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे, परतून घ्यायचे। आता हे परतत असतानाच यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। मिक्स करूयात व्यवस्थित आणि ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला त्याच वाटीने यामध्ये आपल्याला साधारण 1.5 वाटी पाणी घालायचे। 1 वाटी बारीक रवा घेतला होता, त्याच्यासाठी 1.5 वाटी आपल्याला यामध्ये पाणी घालायचे। तर बघू शकाल त्याच वाटीने 1.5 वाटी पाणी ह्याच्यामध्ये मी घालून घेते। मस्त। आता हे पाणी घालून झालं की यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचे। चवीनुसार यामध्ये मीठ घालून झालं की अगदी पाव ते अर्धा चमचा यामध्ये साखर घालायची। चव खूप सुंदर येते। मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि ह्या पाण्याला एक छान आपल्याला ना खळखळून उकळी काढायची आहे। तर बघू शकाल व्यवस्थित खळखळून ह्या पाण्याला इथे उकळी आलेली आहे, बघू शकाल इथे तुम्ही। मस्त। आता या पाण्याला खळखळ अशी छान उकळी आली की हा जो आपण भाजून घेतलेला रवा आहे तो यामध्ये थोडा थोडा घालायचा आणि खालचं जे पाणी आहे ना ते सतत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे, जेणेकरून रव्याच्या अजिबातही यामध्ये गुठळ्या होत नाहीत। हे बघा अशा पद्धतीने गॅस आता स्लो टू मीडियम आचेवरती करून घ्यायचा जेव्हा आपण रवा घालणार आहोत तेव्हा, आणि छान असं सतत ढवळत आणि गुठळ्या मोडत मोडत हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचे। हा संपूर्ण रवा यामध्ये मी घालून घेते। तर बघू शकाल अगदी थोडा थोडा रवा घालायचा आणि खालचं मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं। हे बघा अशा पद्धतीने इथे सर्व रवा यामध्ये मी घालून घेतला, बघू शकाल। आता हे व्यवस्थित मिक्स करूयात। अजिबातही माझ्या रव्याच्या गुठळ्या कुठेही झालेल्या नाही आहेत, बघू शकाल इथे तुम्ही। मस्त लगोलग हे मिश्रण दाटसर होतं। आता हे मिश्रण एकजीव झालं, दाटसर झालं की यावरती झाकण ठेवायचं आणि मीडियम आचेवरती छान ह्याची एक वाफ काढून घ्यायची। तर आता एक वाफ आलेली आहे। परत एकदा हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। मस्त। आता हे व्यवस्थित एकजीव करून झालं, मिक्स करून झालं की परत झाकण ठेवायचं आणि परत 5 मिनिटाची ह्याला एक वाफ काढायची। तर दुसरी वाफ एकदम दणदणीत आपल्याला काढायची आहे, बघू शकाल इथे तुम्ही। छान अशी दणदणीत दुसरी वाफ ह्याला आलेली आहे आणि मस्त आपला हा
मटार आणि काजूचा इथे उपमा बनवणं तयार झालेला आहे। रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेला आहे। अतिशय सुंदर होतो हा उपमा। हा उपमा आता सर्व करून घेऊयात व्यवस्थित मस्त। तर बघू शकाल किती सुंदर दिसतोय। आता हे जे तळून घेतलेले काजू आहेत ते यावरती घालून घ्यायचे। हे बघा अशा पद्धतीने असे लावून घेतले सजावटीसाठी तरी सुद्धा चालतील, किंवा जेव्हा तुम्ही उपमा खाणार असाल त्याच्यासोबत हा क्रंच जो आहे ना काजूचा तो अतिशय सुंदर लागतो। त्याच्यामुळे बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे या उपम्याचं। जरूर अशा पद्धतीने हा आगळा वेगळा उपमा जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका। तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच सुंदर छान रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।